हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत लॅबनिटीज। ओके, जर तुम्ही माझा पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, ते मी अपलोड केलेले असणार आहेत। हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स, हा चौथा व्हिडिओ आहे आणि त्यानुसारच तुम्हाला जर तुम्ही पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितले तर तुम्हाला हा चौथा व्हिडिओ कसा काय कळणार आहे। म्हणून म्हणते की पहिले जेव्हा कुठलीही गोष्ट किंवा थेअरी किंवा एखादा सिद्धांत शिकायचा असेल आणि तेही नवीन थिंकरचा जेव्हा आपण बघत असतो तर तुम्ही त्यांचे पहिलेचे व्हिडिओ पहिले बघत जा, त्याच्यानंतर आपण थर्ड फोर्थवरती तुम्ही जंप मारत जा। ओके, कारण मी बघत आहे की तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघता, सेकंड व्हिडिओ नाही बघत, थर्ड व्हिडिओ बघून घेता डायरेक्ट। ठीक आहे, मग तुम्हाला कळणार कसं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आपण लिहायचं आहे, रायटिंगमध्ये आहे। ठीक आहे, तर रायटिंगनुसारच आपल्याला कळलं पाहिजे। अरे का थोडंफार कळलं तर तुम्ही तरी लिहू शकता। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या चौथ्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तो असणार आहे लॅबनिटीजचा चिज्ञूवाद। ओके, आता हा जो चिज्ञूवाद आहे म्हणजे लॅबनिटीजचा मोनोडोलॉजी। ओके, आता मोना म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, आता मोनोडोलॉजी त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं। ठीक आहे, तर चला लॅबनिटीज कोण होते, एक तर कोण होते, बुद्धिवादी दार्शनिक होते। ओके, पहिलेच्या ॲपच्यामध्ये आपण बघितलेले बुद्धिवादी दार्शनिक असल्या कारणाने त्यांच्या पहिले किती जण येऊन गेलेले होते, दोन। पहिले कोण होते बुद्धिवादी दार्शनिकचे जनक, डेकार्त। ओके, रेने डेकार्त। त्याच्यानंतर कोण आले होते सेकंडमध्ये, स्पिनोझा। आलं लक्षामध्ये। मग डेकार्तचं जे मत कोणी मांडलेलं होतं, टीका कोणी केली होती, स्पिनोझाने। स्पिनोझाच्या याच्यानंतर कोण आले, बुद्धिवादी, कोण आले, लॅबनिटीज। म्हणजे या दोघांचं पण जे समीकरण आहे त्या लॅबनिटीजने घेतलेलं होतं आणि त्यांच्यानुसारच त्यांनी आपलं तत्त्व मांडलेलं होतं। तर ते म्हणतात की मला असं वाटलं की मला एक चिज्ञू म्हणजे एक मोनल जे आहे ते इथे पाहायला मिळणार आहे आणि ते स्वतंत्र आहे। सर्वोच्च चिज्ञू कोण आहे, ईश्वर आहे, ज्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे। ठीक आहे, खाली कोण राहतात, अचेतन तत्व राहतात, त्याच्यानंतर चेतन वगैरे असे करून करून त्यांनी एकदम सजीवच्या वरती पण एक आहे जीव, असं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, परमोच्च श्रेष्ठ तत्व सांगितलेलं आहे, ते असणार आहे ईश्वर। ओके, तर चला लॅबनिटीजच्या द्रव्यविषयक विचारालाच चिज्ञूवाद म्हटले जाते। म्हणजे ते सबस्टन्स जे सांगितलेले आहे, द्रव्य काय आहे, तर लॅबनिटीजनुसार जर द्रव्याचे स्पष्टीकरण तुम्ही करा तर आपल्याला सगळं लिहिता आलं पाहिजे। म्हणजे द्रव्यालाच त्यांनी त्या विषयालाच त्यांनी चिज्ञूवाद सांगितलेला आहे, मोनोडोलॉजी सांगितलेली असणार आहे। कारण की चिज्ञू हेच काय असणार आहे, द्रव्य असणार आहे। ठीक आहे, चिज्ञू म्हणजे मोनल। आता इथे मोनलच्या इथे मोना, इथे कायला डी लावून टाकायचं। ओके, हा तसा म्हटलं तर ग्रीक शब्द आहे मोनोल्ट, चिज्ञू। मोनोल्ट्स म्हणजे या शब्दाचा प्रयोग जी ब्रुनो आणि संत एक्विनस यांनी केलेला होता। त्यांच्या नावाच्या तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानात अधिक पालना करून लॅबनिटीजने हे त्यांचे मोनोल्ट हा शब्द प्रसिद्ध केला। रासायनिकदृष्ट्या जर बघितलं त्यापासून घेतलेला आहे असावा आणि त्यानुसार वॉन हेल्टमोल्स्ट यांनीच सर्वप्रथम सूक्ष्म नंतर न्यूनतम आणि या अवयवाला मोनोड या चिज्ञू इथे म्हटलेले असणार आहे। लॅबनिटीजचा हा जो चिज्ञूचा विश्वाचे जे परम सूक्ष्म न्यूनतम विशेष पदार्थ आहेत, म्हणजे त्यांनी जे म्हटलेले आहे चिज्ञू काय आहे तर विश्वाचे एकदम सूक्ष्म एकदम न्यूनतम जे विशेष पदार्थ असणार आहे एकदम, म्हणून की आपण मायक्रो जे म्हणत असतो म्हणजे सूक्ष्म जे आपल्याला स्टॅटोस्कोपने जो कोणता जो आपल्या सायन्समध्ये जो वापरतात त्याच्याने जर बघितलं तर सूक्ष्मातून सूक्ष्म वस्तू आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्यानुसार हा चिज्ञू काय असा असणार आहे तसाच असणार आहे। तर विश्वाच्या परम सूक्ष्म तत्वाला किंवा आपण त्याला विशेष न्यूनतम असलेल्या गुणांना किंवा पदार्थांना आपण काय म्हणणार आहे, चिज्ञू म्हणणार आहे। आणि हे शक्ती संपन्न आणि चिज्ञू कल्पनात्मक आहे। हे चिज्ञूचंच एक आहे विश्वाचे द्रव्य इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे चिज्ञू काय तर विश्वाच्या परद्रव्यापासून बनलेलं असणार आहे, म्हणजे त्याच्यापासून एकदम सूक्ष्म आणि न्यूनतम विशेष वस्तूपासून हे चिज्ञू बनलेलं असणार आहे, असं कोण म्हणतात, लॅबनिटीज म्हणतात। आणि डेकार्तच्या तत्वानुसार द्रव्य दोनच प्रकारचे असतात, एक असतात सापेक्ष, कुठे गेलेलं आहे, एक आहे सापेक्ष, त्याच्यानंतर निरपेक्ष। ओके, सापेक्ष कोणाला म्हटलं होतं त्यांनी, शरीर आणि मनाला। ठीक आहे, निरपेक्ष कोणाला म्हटलं होतं, ईश्वराला। ईश्वर कसा आहे डेकार्तच्या नुसार निरपेक्ष आहे। ठीक आहे, तर चित आणि अचित हे जर सापेक्ष द्रव्य आहेत तर ईश्वर हाच काय असणार आहे, निरपेक्ष द्रव्य। आलं लक्षामध्ये।
स्पिनोझानुसार केवळ एकच आहे आणि हे निरपेक्ष द्रव्य म्हणजे केवळ काय आहे, ईश्वर आहे. कारण जेव्हा डेकार्त आले त्यांनी दोन द्वैत मांडलेले होते, मन आणि शरीर, माइंड अँड बॉडी. ओके, तर ते म्हणतात निरपेक्ष द्रव्य कोण असला पाहिजे, तर ईश्वर असला पाहिजे, परमेश्वर असला पाहिजे, परमद्रव्य असला पाहिजे. त्यानंतर स्पिनोझा आले, तर स्पिनोझाने ईश्वरालाच परमद्रव्य म्हटलेलं आहे आणि एकच द्रव्याची त्यांनी इथे संकल्पना केलेली असणार आहे. तर चित आणि अचित हे ईश्वराचे गुण आहे. लायब्निट्झच्या मतानुसार द्रव्य एक नसून अनेक आहे. ते म्हणतात की जसं डेकार्टनी दोन द्वैताची इथे गोष्ट केलेली होती, स्पिनोझाने एका द्रव्याची गोष्ट केलेली होती आणि लायब्निट्झ म्हणतात की माझ्यानुसार जर बघितलेलं आहे तर माझ्यानुसार जर द्रव्य बघितले तर अनेक आहे. एकही नाही आहे, दोन्ही नाही आहे, तीनही नाही आहे, चारही नाही, पाचही नाही आहे, ते काय अनेक आहे. म्हणजे आपण म्हणून की आपण त्याला गिनू शकत नाही, त्याला आपण इन्क्लूड करू शकत नाही, म्हणजे त्याला मोजू शकत नाही. अनेक तत्वावर त्यांनी विचार केलेला आहे. परंतु ते चित रूप आहे, दुसरे तिसरे काही नसून चिद्नूच आहे आणि हे चिद्नूचं जगताचे मूळ कारण आहे. ते म्हणतात असं तिसं काही नाही, 1 2 3 काहीच नाही आहे, तेच काय आहे जे तुम्ही म्हणत आहे 1 2 3 असं काहीच नसते, ते फक्त काय आहे, चिद्नू आहे आणि चिद्नूच काय आहे, जगताचं मूळ कारण आहे. मूळ कारण म्हणजे सर थेलिसने सांगितलं की माझ्या मते मूल तत्व काय असणार आहे, जल असणार आहे. नंतर बाकीचे तत्वज्ञानी आले, हेराक्लिटस आले, ते काय म्हणतात माझ्या मतानुसार अग्नी आहे. पण जेव्हा लायब्निट्झ आले तर ते म्हणतात की माझ्यानुसार जर मूल तत्व बघितलं या विश्वाच्या मुळामध्ये काय असणार आहे तर ते काय म्हणतात, चिद्नू असणार आहे. लक्षामध्ये चला, तर हे चिद्नू अचेतन नसून काय आहे, चेतन आहे, शक्तिरूप आहे. कारण अचेतन म्हटलं की निष्क्रिय, चेतन म्हटलं की सक्रिय. ठीक आहे, ते काय आहे, शक्तिरूप आहे, अशी निष्क्रिय नाही आहे एखाद्या मेंगण्यासारखे. ते काय आहे, चेतन तर आहेच, एक शक्तिरूप आहे, त्याच्यामध्ये एक वेगळी शक्ती आहे, स्वतंत्र आहे आणि भिन्न भिन्न रूपामध्ये ते काय आहे, व्याप्त आहे. विश्वातील प्रत्येक पदार्थ हा याचा सरळ शक्तीपासून त्यांचा सखोल इथे अभ्यास करताना दिसत आहे. विश्वात अनेक वस्तू आहेत म्हणून प्रकृती अनेक शक्तीने परिपूर्ण आहे आणि प्रत्येक शक्ती हा विश्व वस्तुविशेषाचे प्रतिनिधित्व करते आणि शक्तीने चिद्नूचेचं विभाजन शक्य नाही. आता हे जे शक्तीचे म्हणते चिद्नूचे जर विभाजन केलं तर चिद्नूचे विभाजन होऊ शकत नाही. हे कोणती गोष्ट आहे, अशक्य गोष्ट असणार आहे. तुम्ही त्याचे चिद्नूचे विभाजन करू शकत नाही. तुम्ही त्याला प्रत्येक शक्ती म्हणू शकता, एका वस्तू विशेष म्हणू शकता, त्याचे प्रतिनिधित्व करू शकता, पण त्याचं जेव्हा विभाजनाची वेळ येते तर तुम्ही त्याचं विभाजन करू शकत नाही. आलं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही त्याचं खंडन करू शकत नाही. कारण की ते अभौतिक असल्या कारणाने विस्तारहीन आहेत. विस्तार हा तर भौतिक पदार्थाचाच गुण आहे. ज्यामध्ये विस्तार नाही ते भौतिक नसून तात्विक आहे आणि हे शक्तिरूप सरळ द्रव्यचं तात्विक पदार्थ आहे. यांनाच लायब्निट्झ काय म्हटलेलं आहे, मोनॉड्स म्हटलेलं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे सरळ द्रव्य आहे, जे तात्विक द्रव्य आहे ते भौतिक नसून काय तात्विक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तेच लायब्निट्झने काय म्हटलेलं आहे, मोनॉड म्हटलं आहे, म्हणजे चिद्नू म्हटलेलं असणार आहे. आणि हा चिद्नू कुठून आणलेला होता, हा शब्द त्यांनी कुठून आणला होता, ग्रीक शब्दापासून आणलेला होता. ठीक आहे, चला, तर म्हणतात की लायब्निट्झच्या मोनॉडचे स्पष्ट ज्ञान होण्यासाठी द्रव्याची शक्ती आणि विस्ताराचे ज्ञान होणे आवश्यक आहे. आता विस्तार जर बघितलं तर भौतिक पदार्थाचाच एक आवश्यक गुण असतात. तर डेकार्त म्हणतात की असे म्हटले की विस्तारहीन भौतिक पदार्थाची कल्पना करणे शक्यच नाही. म्हणजे भौतिक पदार्थाची जे तुम्ही विस्तार रूपामध्ये जेव्हा तुम्ही त्याचे आवश्यक गुण मानत असा तर ते म्हणतात भौतिक पदार्थाची कल्पनाच करणे शक्य नाही आहे. तर तुम्ही भौतिक पदार्थाची कल्पना कशी करू शकता. आता कल्पना म्हणजे आयडिया, तुम्ही आयडिया कल्पना कशाची करू शकता. अरे मी भारताचा राष्ट्रपती झालो होतं, मी भारताचा प्रधानमंत्री झालो तर माझा उमेदवार माझ्या हातामध्ये एवढे 100 लोक असते तर, अरे तुम्ही कल्पना करू शकता. पण भौतिक वस्तूची कशी कल्पना करा, कारण भौतिक वस्तू तर या जगामध्येच असतात, या विश्वामध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे भौतिक वस्तू तुम्ही हात लावू शकता, पाहू शकता, स्पर्श करू शकता. त्याच्या एखाद्या वस्तूचं तुम्ही म्हटलं की तुम्ही त्याला खाऊ पण शकता, कोणते काही पण करू शकता, ते का नाही, म्हणजे त्याचा उपयोग करू शकता, युटिलाइज करू शकता. पण ही जी भौतिक म्हटलं तर ही कल्पना कशी असू शकते, असं कोण म्हणतात, रेने डेकार्त म्हणतात की तुम्ही जर भौतिक म्हटलं तर ते भौतिकच राहणार आहे, त्याची कल्पना कधीच होऊ शकत नाही. ते आयडिया दुनियामध्ये नसते, ते भौतिक वस्तूमध्येच असते आणि ते आपल्यासमोरच असते. ठीक आहे, तर ते त्यांचं
तर कारण काय, तर ते म्हणतात की ही कोणतीही वस्तू भौतिक पदार्थ एखाद्या स्थानी आवश्यक विस्तृत असले पाहिजे. स्पिनोझाने सुद्धा भौतिक पदार्थाचा विस्तार हा आवश्यक गुण मानलेला आहे. स्पिनोझाच्या द्रव्यच्या मते विस्तार ईश्वराचा असीम भौतिक गुण आहेत. म्हणजे स्पिनोझाच्या नुसार जर द्रव्य म्हटलं तर ते काय म्हणतात, असीम आहे, भौतिक गुण आहे आणि ईश्वराचंच काय आहे ते विस्तारित रूप आहे. पण रेने डेकार्त म्हणतात की जेव्हा मी पहिले सांगितलं ते भौतिक वस्तू हे कल्पनाच्या दुनियेत नसते, आयडियाच्या दुनियेत नसते, तसंच रेने डेकार्त पण म्हणतात की तुम्ही जर भौतिक वस्तू म्हटलं की वस्तूचा विस्तार काय आहे, त्याचे आवश्यक काय, त्याचा गुण काय आहे, हे सगळंच येणार आहे लक्षामध्ये. तर लायब्निझ असे म्हणतात की जर विस्तार हाच भौतिक द्रव्य तत्वाचा आवश्यक गुण असेल तर अंतिम अविभाज्य परमाणूची कल्पना करणेच काय आहे आपल्याला व्यर्थ आहे. आणि भौतिक पदार्थाच्या न्यूनतम अविभाज्य अवयवास परमाणू म्हटले जाते आणि म्हणूनच भौतिक पदार्थ असेल तर त्याचा विस्तार आवश्यक असते आणि त्याचा विस्तार असेल तर त्याचे विभाजनही शक्य असतेच. काय म्हणजे लायब्निझचे जे विचार आहे ते एवढे मौल्यवान आहे. ते एक म्हणतात की भौतिक वस्तूचा आवश्यक गुण असेल तर ते अंतिम अविभाज्य पण असले पाहिजे, ते परमाणूच्या रूपात कल्पनाही करू शकले असले पाहिजे. त्या भौतिक पदार्थाच्या न्यूनतम अविभाज्य अवयवास परमाणूही म्हटले गेले पाहिजे आणि ते भौतिक पदार्थ हे आपल्याला विस्तारही आवश्यक असते आणि त्याच्यामध्ये विस्तार आहे त्याचे विभाजनही आवश्यक असते. म्हणजे रेने डेकार्त आणि स्पिनोझाच्या दोघांचेही विचार कोणाला पटलेले आहे, लायब्निझला पटलेले आहे. म्हणून ते म्हणतात की या सगळ्यांची पूर्ण जेव्हा गरज पडेल तेव्हा हे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इसेन्शियल असल्या पाहिजे. आणि अशा प्रकारे अविभाज्य भौतिक पदार्थाची जेव्हा कल्पना व्यर्थ आहे. जर भौतिक तत्व हे एखाद्या पदार्थ असेल तर ते आवश्यक विभाज्य असले पाहिजे कारण की त्यात विस्तार आहे आणि त्यांनीच लायब्निझ भौतिक पदार्थाचा विस्तार हा गुण नाही तर त्यामध्ये भौतिक पदार्थाचा आवश्यक शक्ती गुण म्हणजे पदार्थ आहे, शक्ती संपन्न आहे, जड पदार्थाचा परिणाम आहे किंवा परिवर्तन आहे कारण की ते सशक्त आहे. तर लायब्निझच्या तत्त्वज्ञानात या शक्तीलाच त्यांनी फोर्स, मोनॉड्स आणि चिज्नू असं म्हटलेलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे चिज्नू आहे, त्यांचा जे मोनॉड्स आहे त्याच्यामध्ये ज्या पदार्थामध्ये ज्या जड पदार्थामध्ये जे परिणाम घडून येतात, जे परिवर्तन घडून येतात तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की सगळेच गुण असले पाहिजे. सगळ्याच गोष्टी जेव्हा डेकार्त आणि स्पिनोझाने मला सांगितलेले असणार आहे त्या सगळ्याच गोष्टीचा समावेश इथे असला पाहिजे. म्हणजे ते स्वतंत्रता आहेच पण एकदम शक्तिशाली आहे, चेतन आहे आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या व्हेरायटीनुसार होऊ शकते. आणि ते जर बघितले तर भौतिक पदार्थाचा काय एक विस्तार रूप आहे. ह्या सगळ्याच गोष्टी जेव्हा चिज्नूमध्ये आहे, मोनॉड्समध्ये आहे असे चिज्नू मला पाहिजे असे कोण म्हणतात, लायब्निझ म्हणतात. आता लायब्निझ विश्वाचे अंतिम अविभाज्य अवयव आहे ते कोणत्याही स्तराचा न्यूनतम भाग नाही असल्या कारणाने ते परमाणू मानले जातात. परंतु मोनॉड जर बघितलं ते परमाणू बाध्य फरक नाही तर भौतिक पदार्थाचे अंतिम आणि अविभाज्य अवयव परमाणू असते. परंतु हे भौतिक पदार्थ नाहीत कारण की ते भौतिक असल्यास त्याचे विभाजन शक्य आहे. ते म्हणतात हे जे मोनॉड्स आहे हे भौतिक पदार्थाचे अंतिम आहे, अविभाज्य अवयव परमाणू आहे परंतु हे जे भौतिक पदार्थ नाहीत, अविभाज्य आहे, अवयव आहे, परमाणू आहे पण भौतिक पदार्थ नाहीत. कारण जर भौतिक पदार्थ जर मी म्हटलं तर भौतिक पदार्थ असलं त्याचे विभाजन करणे शक्य आहे आणि म्हणूनच हे अविभाज्य न्यूनतम अवयव असू शकत नाही. कारण जर मी अविभाज्य म्हटलं, न्यूनतम म्हटलं, अंतिम जड अवयव म्हटलं तर हे केव्हाच भौतिक वस्तू असू शकत नाही. लक्षामध्ये मी जर एवढ्या गोष्टीचा जेव्हा विचार करत आहे, अविभाज्य अंतिम अवयव जर म्हटलं तर यांचे भौतिक असू शकणार नाही. तर ते अभौतिक पदार्थात आध्यात्मिक असू शकते, ठीक आहे, आध्यात्मिकचे गोष्टी करू शकतात, कल्पनात्मक असू शकतात, चेतन असतात. या ठिकाणी परमाणुवादी विचाराशी लायब्निझच्या विचारांचा इथे विरोध झालेला स्पष्ट दिसून येते. आणि याच्यामध्ये जर बघितलं वैज्ञानिक परमाणूंना शक्तिरूप मानतात परंतु त्यांना ते अचेतन म्हणतात असे कोण म्हणतात, लायब्निझ म्हणतात. लायब्निझच्या मतानुसार परमाणू हे चेतन आहे, अंतिम अविभाज्य अवयव भौतिक आहेत आणि या अभौतिक शक्तिसंपन्न परमाणुरूप पदार्थालाच लायब्निझनी काय म्हटलेलं आहे,
मोनॉइड्स म्हटलेलं आहे, म्हणजे चिज्ञू म्हटलेलं असणार आहे. म्हणजे चिज्ञू कसं आहे, अभौतिक आहे, शक्ती संपन्न आहे, परमाणू आहे, चेतन आहे, त्याच्यामध्ये सगळ्या रूपामध्ये ते विभाजित होऊ शकते. पण त्यांना जर भौतिक म्हटलं का त्याच्यामध्ये विभाजन आलं, पण तो काय भौतिक नसून काय अभौतिकतेच्या गोष्टी इथे आपल्याला कळताना दिसत आहे. आणि वरील विवेचनानुसार स्पष्ट केले की लॅबनिथिसचे जे चिज्ञू आहे शक्तिरूप आहे. शक्ती हाच चिज्ञूचं मूळ स्वभाव आहे आणि त्याचं विश्वातील सर्व पदार्थाचे अर्थातच विश्वाचे उगमस्थान पण आहे. म्हणजे विश्वाचं जेव्हा उगमस्थान आलं, म्हणजे त्याची जेव्हा उत्पत्ती झाली विश्वाची, तर या चिज्ञूपासूनच झालेली असणार आहे असं कोण म्हणतात, लॅबनिथिसचे मत आहे. म्हणजेच काय, तर सर्व वस्तूचा उद्भव उत्पत्ती शक्तीमुळेच झालेली आहे. म्हणूनच शक्ती हेच विश्वाचे काय असणार आहे, अंतिम मूळ द्रव्य असणार आहे. आणि हीच शक्ती विस्तार शून्य आहे, कारण की ती जड पदार्थ असत नाही, तर ते शक्तीचे विभाजन हे सुद्धा शक्य असत नाही. आणि शक्ती अविभाज्य असल्यानेच सरळ आणि सरलता आणि अविभाज्यता या कारणामुळेच शक्तीला मूलभूत द्रव्य म्हणजे फंडामेंटल सबस्टन्स असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मौलिक शक्ती असे त्यांचे मानले जातात असं कोण म्हणतात, लॅबनिथिस म्हणतात. आणि या मौलिक शक्ती त्यांनी जर मान्य केले आहे तर विश्वातील सर्वच पदार्थ या मौलिक शक्तीचाच एक परिणाम आहे. शक्ती मौलिक असल्या कारणाने अविभाज्य आहे. शक्ती संघनातूमुळेच आपण विश्वातील भिन्न भिन्न वस्तूची उत्पत्ती होऊ शकते. संघामुळेच इथे आपल्याला विश्वाचे विनाश होऊ शकते. मौलिक शक्तीचा जर विनाश होत नाही तर त्याची उत्पत्ती होते, यालाच विनाश आहे असं म्हटलं गेलेलं आहे. शक्ती ही अशीच शाश्वत आहे, नित्य आहे. त्या असल्यामुळेच तिची स्थिती उत्पत्ती होत नाही, तर तसेच तिचा विनाशही सुद्धा इथे होत नाही. जर आपण म्हटलं की ही शक्ती कशी आहे तर आपण म्हणू की नित्य आहे, शाश्वत आहे. मग शाश्वत आहे ते नित्य आहे जर असं म्हटलं, मग त्याची उत्पत्ती कशी होणार, उत्पत्तीच होणार नाही. मग त्याची उत्पत्ती नाही तर मग त्याचा विनाश कसं होणार, म्हणजे उत्पत्ती झाली त्याचा विनाश होणे आवश्यक आहे. म्हणजे या धरतीवरती जर जन्माला आले त्याचा अंततः महत्त्वाचाच असते, ठीक आहे. म्हणून ते म्हणतात जर हे आपण याला जर शाश्वत म्हटलं, नित्य म्हटलं, मग त्याची उत्पत्ती कशी, मग त्याचा विनाश कसा आहे, ठीक आहे. मग संघरूपी वस्तूची जेव्हा उत्पत्ती आणि विनाश दोन्हीही होतात, मात्र शक्तीच्या बाबतीत असे होत नाही. पण शक्ती ही काय असते, आकार असते. तिला आकार नाही म्हटलं, त्या ठिकाणी आकार म्हटलं, म्हणजे ज्याचा कुठलाही प्रकारचा इथे आकार आपल्याला पाहायला मिळणार नाही, तर ती कशी आहे म्हणते, ती आकार आहे. लक्षामध्ये अजन्म आहे, म्हणजे त्याला जन्म नाही तर अजन्म्य असल्या कारणाने त्यांना अविनाशी आहे, विनाश नाही तर अविनाशी असणार आहे. त्यासाठी शक्ती अर्थात चिज्ञू म्हणजे मोनॉइड्स हे काय असणार आहे, परम द्रव्य म्हणजे अंतिम द्रव्य आहे असं कोण म्हणतात, लॅबनिथिसचं मत असणार आहे, ठीक आहे. ते म्हणतात की अंतिम द्रव्य आहे, तर तिच्या आपण म्हणू की संख्येच्या संदर्भात लॅबनिथिसने जे मत मांडले गेलेले असणार आहे. बघा इथे थोडीशी काही ना काही थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तिथे लॅबनिथिस लिहून टाकायचं बरोबर आपल्या याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही बुकमध्ये नोट्स काढत असतात तेव्हा, ठीक आहे. एवढी मोठी PPT बनवत असताना तर थोडंसं चुका होणारच आहे, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. तर ते म्हणतात की अंतिम तत्व संख्येने एक आहे, दोन नसून अनेक आहे. तर विश्वात पदार्थ आहे आणि सर्वच पदार्थ जर शक्तियुक्त अथवा शक्तिसंपन्न आहे तर शक्ती अनेक असतात. आता ते म्हणतात की एक नाही, दोन नाही तर अनेक आहे. तर अनेक म्हटलं की विश्वामध्ये अनेक पदार्थ आहे. आता पदार्थच अनेक म्हटलं तर मी त्यांची शक्ती पण काय असणार आहे, शक्ती संपन्न असणार आहे. तर त्याचे अनेक काय असणार, त्याचे तत्व असणार आहे. तर शक्ती अनेक आहेत. तर लॅबनिथिसच्या मतानुसार अंतिम तत्व हे एक नसून दोन नसून तर ते काय असणार आहे, अनेक असणार आहे असं कोण म्हणतात, लॅबनिथिसचं मत आहे. म्हणूनच लॅबनिथिसचा जो अनेक तत्ववादी हा जो विचार आहे इथे, म्हणूनच त्यांना अनेक तत्ववादी म्हणूनच एक तत्ववेत्ता पण इथे आपण यांना बघत असतो किंवा मानत असतो. आता डेकार्त आणि स्पिनोझा आणि लॅबनिथिस हे तिघं जर बघितले आपण, तर हे कोण आहे, बुद्धिवादी दार्शनिक आहे. तुम्हाला माहिती आहे, जास्त सांगायची गरज नाही आहे. आणि हे जे तत्ववेत्यांनी द्रव्याची जी संख्या एका सारखीच स्वीकार केली असते, तर द्रव्याच्या संख्येत मात्र त्यांच्या मतभिन्नता आलेली दिसून येते. डेकार्तांनी द्वैतवादाचा स्वीकार केला, तर स्पिनोझांनी एकतत्ववादाचा स्वीकार केलेला आहे. मग त्याच्यानंतर लॅबनिथिस झाले, तर ते म्हणतात की मला एक दोन असं तत्व माहीत नाही, तर मला डायरेक्ट अनेक तत्वाची इथे मी गोष्ट करत आहे. आणि म्हणूनच लॅबनिथिसला आपण अनेक तत्ववादी म्हणून ओळखला जात असतो. आणि लॅबनिथिस यांनी अनेक तत्वाचा जेव्हा पुरस्कार केलेलाच आहे,
केलेला आहे असे नाही, तर त्यांनी अनेक तत्वांचेच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही युक्तिवादही दिलेले असणार आहे. ते युक्तिवाद आपण पुढे प्रमाणे बघणार असं. म्हणजे ते म्हणतात की ज्या प्रकारे डेकार्त यांनी दोन तत्वाची गोष्ट केलेली आहे, स्पिनोझाने एका तत्वाची गोष्ट केलेली आहे. तर ते म्हणतात की मी अनेक तत्वाची जेव्हा गोष्ट करते आणि ते अनेक तत्व जेव्हा मी मानतच आहोत, तर मी त्याचा युक्तिवादही देत आहे, मी प्रूफ पण देत आहे. प्रूफनुसार मी त्याला पूर्ण मान्यताही देत आहे की मी हे प्रूफ काय केलेले आहे, जगासमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एक दोन नाही तर मी अनेक तत्वाची इथे काय करत आहे, गोष्ट करत असणार आहे. तर ठीक आहे. तर ते म्हणतात की चित आणि अचित दोघांच्या परीक्षेतूनच शक्तीच्या अनेकतेची मी मांडणी जेव्हा केली, तर अचित पदार्थ जसे शरीर, टेबल, खुर्ची इत्यादी या सर्व वस्तू विस्तारमय आहे, परंतु त्याचा विस्तार कोणत्या तरी ठिकाणी अथवा स्थानी शक्य आहे. तर दोन शरीर अथवा दोन वस्तू एकाच ठिकाणी अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे बघा, दोन शरीर आणि दोन वस्तू एकाच ठिकाणी अस्तित्वात असते का? एक तर तुम्ही टेबल घ्या, नाही तर खुर्ची घ्या. बसायचं काय, तुम्हाला टेबलावर बसायचं, खुर्चीवर बसायचं. म्हणजे जर आपण असं बघितलं तर दोन शरीर इथे अस्तित्वात नाही आणि दोन वस्तू पण असतात नाही, तर त्यातली एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच तर म्हणतात की जसे एकाच मैनामध्ये दोन तलवार राहत नाही, तर एका मैनामध्ये फक्त एकच तलवार असते. आता तर काय म्हणतात, आपल्याला भारत सरकारने लॉही काढलेला आहे, एकापेक्षा जास्त बायका करायची नाही, एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंड ठेवायची नाही, आहे का नाही. म्हणजे तेच म्हणतात नाही, जर तुम्हाला ठेवायची असेल तर एकच ठेवा, व्यवस्थित ठेवा. म्हणून म्हणतात की भारत सरकारने जो लॉ काढलेला तोही एकदम इसेन्शियल आहे, व्यवस्थित आहे. तर लायब्ररीजनी पण तेच विचार केला की एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहणार नाही. हे त्यांचं उदाहरण आहे, माझं उदाहरण नाही आहे, तर लायब्ररीजचं उदाहरण आहे. तर काय असले म्हणजे एकच तलवार असली पाहिजे. आणि त्यानुसार ते लायब्ररीज म्हणतात की याच्यामध्ये आपल्याला दोन शरीर किंवा दोन वस्तू पाहायला मिळणार नाही, तर एकच वस्तू पाहायला पाहिजे ना. आणि प्रत्येकासाठी भिन्न भिन्न स्थानांची आवश्यकता नसते, तर या स्थानाच्या भिन्नतेतूनच असे सिद्ध होते की शरीर अथवा अचित पदार्थ हे अनेक आहे. म्हणून त्याचे कारण शक्तिरूप मोनॉड्स हे सुद्धा असणार आहे आणि तेही काय असणार आहे, भिन्न भिन्न असणार आहे. अशा प्रकारे चित्त पदार्थाच्या विश्लेषणाच्या मोनॉड्सची कनेक्टता इथं सिद्ध इथे कोणी केलेली आहे, लायब्निझने केलेली असणार आहे. सेकंड जो युक्तिवाद ते म्हणतात की चित्त पदार्थ सुद्धा अचित पदार्थासारखेच आहे. चेतनेमुळेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून भिन्न आहे आणि ज्याप्रमाणे दोन व्यक्ती तर त्यांच्या शरीर भिन्नतेहून फरक केला जातो, तसेच त्यांच्या असलेल्या चेतनेमुळेही त्यांच्यामध्ये काय केला जातो, भेद केला जातो. आता बघा, आपल्या भारतामध्ये किंवा आपण म्हणू की वर्ल्डमध्ये एवढे लोक आहेत, पण सगळे एकमेकांच्या वेगळ्या विपरीतच आहे. कोणाचे चेहरे एकसारखे दिसत नाही, कोणाची हाईट नाही दिसत, कोणाचा कलर नाही दिसत, बरोबर आहे. म्हणजे लायब्ररीजने जे विचार केलेला आहे की माझा चित्तू कसा असला पाहिजे, तर सगळ्यांपासून काय आहे, भिन्न आहे, वेगळा आहे. ज्या प्रकारे लोक आहे, व्यक्तीचं त्यांनी उदाहरण दिले, ज्या प्रकारे भिन्न लोक असतात, त्यांची विचारसरणी वेगवेगळी असतात, त्यांचे मतं वेगळे असतात, त्यानुसार त्यांचे शरीर रूपही काय असे वेगवेगळे असतात आणि त्यानुसारच त्यांचे मत पण काय असणार आहे, लायब्ररीजचे महत्त्वाचे असणार आहे. आता या भेदावरून असे सिद्ध होते की चेतना अनेक आहेत. अचित्यासारखे तर चेतनेची अनेक तत्व सिद्ध केली जातात. या दोघांच्या भिन्नता आणि अनेकतेवरूनच मोनॉडची भिन्नता पण काय असते, वेगळी असते. आणि ही जी भिन्नता आहे आणि ही जी एकता आहे याच्यामध्ये आपल्याला सिद्ध होताना दिसते की लायब्निझचा जो चिन्नू आहे, जो मोनॉड्स आहे, तोही काय आहे, अनेक तत्वावरती अनेक युक्तिवादावरती इथे आपल्याला आढळताना दिसत आहे. आता ते म्हणतात की मोनॉड्सच्या स्वरूपाची जेव्हा व्याख्या करताना लायब्निझ म्हणतात की चिन्नू तसेच परमाणू आहेत. लायब्निझच्या परमाणूचा जेव्हा आपण तात्पर्य जर बघितलं, ते मोनॉड्स काय आहे, विश्वाचे अंतिम रूप आहे, ठीक आहे, अविभाज्य आहे, सरलतम आहे, शक्तिरूप आहे. आणि हे जे सगळे त्यांचे जेव्हा रूप आपल्याला पाहायला मिळत असते, तर हे वैज्ञानिकांच्या मतानुसार न्यूनतम अविभाज्य अवयव हेच काय आहे, परमाणू आहे. परंतु वैज्ञानिकांचे परमाणू अचेतन पदार्थ इथे आपल्याला पाहायला मिळत असते. लायब्निझचा परमाणू चेतन आहेत, हे तर आपल्याला माहीत पडलं. पहिले पण सांगितलं होतं की माझा जो परमाणू आहे, चिन्नू आहे, मोनॉड्स आहे, तो काय आहे, चेतनायुक्त आहे, शक्तिसंपन्न आहे. आणि या ठिकाणी वैज्ञानिक आणि लायब्निझ यांच्यामध्ये 7 भेद इथे आपल्याला पाहायला मिळते. पण लायब्निझचे चेतन परमाणू या चिन्नू विश्वाचे अंतिम घटक आहे, परंतु ते गणितत्वाच्या घटकाहूनही बिंदूहूनही काय असणार आहे, भिन्न पाहायला मिळत असते. गणितातील बिंदू अर्थात एक हे शक्ती ही निर्जीव पदार्थ आहे, तर लायब्निझचे चिन्नू सशक्त
चैतन्य पदार्थ आहे आणि गणिताचे जेव्हा युनिटची जेव्हा गोष्ट करत असतो तेव्हा ते निव्वळ काल्पनिक आहे, तर लेबनिझचे चिन्ह हे तात्विक आहे आणि ते चिन्ह हेच विश्वाचे वस्तुतः परमतत्व आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की ते चिन्ह कसे असले पाहिजे, ते स्वतंत्र आहे, शक्तिसंपन्न आहे, शक्तिमान आहे. तुम्ही सिरियल बघितली होती, म्हणजे त्यांचा जो चिन्ह आहे सगळं शक्तिमान रूप आहे. ठीक आहे, चेतन आहे, विशेष आहे, द्रव्य आहे. आणि हेच चिन्ह जर बघितले तर इथे दच्या ठिकाणी ते ट झालेलं आहे. ठीक आहे, चिन्ह आहे. तर हे लेबनिझच्या मते हेच विश्वाचे काय आहे, अंतिम परमतत्व काय असणार आहे, हे चिन्हच असणार आहे. म्हणजे विश्वाच्या मूळमध्ये काय आहे, बेसिक जर बघितले तर लेबनिझच्या मते काय असणार आहे, चिन्ह मोनॉड्स असणार आहे. आणि हेच जे विश्वाचे अंतिम परमतत्व आहे त्यालाच त्यांनी विश्वाचे द्रव्य म्हटलेलं आहे आणि तेच काय असणार आहे, चिन्ह असणार आहे. कोणाच्या रूपामध्ये, मोनॉड्सच्या रूपामध्ये. आणि कोणी म्हटलेलं आहे, लेबनिझने म्हटलं. लेबनिझ कोण आहे, बुद्धिवादी दार्शनिक असणार आहे. ठीक आहे, इथे आपला 4 व्हिडिओ इथे संपलेला आहे. अजून 2 व्हिडिओ येणार आहे फ्रेंड्स, त्याच्यानंतर हा लेबनिझचा पूर्ण प्रकरण आपल्याला तिथे संपणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठला पण जर टॉपिक आला लिहायचा तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.